गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसांनी व्लॉग बनवते. लास्ट व्लॉग आम्ही जेवणाचा बनवला होता. तर आजचा व्लॉग असा आहे की आज आम्ही चाललो आहोत वणीच्या गडावर, म्हणजे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. गाईज आता रात्रीचे 1:28 म्हणजे 1:30 वाजायला आलेत आणि आम्ही रात्रीच चाललो आहे. खरं तर आमचा प्लॅन असा 2 वाजता निघायचा आहे. व्लॉगचा इंट्रो शूट करता करता चहा थंड झाला. कसं झालं माहिती आहे का? चहा थंड झाल्यावर काय बोलतात तसं झालं आहे. तर चलो, मी तर तयार झालो आहे बघा. ऑल डन. चला निघूया. बस झालं आहे काही. चहा पिऊ द्या मला. गाईज पुरा समाज सोया हुआ है अभी. गाईज 2 गाड्या घेऊन चाललो आम्ही. एक ही गाडी आहे आणि एक ही रस्त्यावर निघलेली आहे. त्या गाडीत 5 माणसं आहेत, या गाडीमध्ये 5 माणसं आहेत. गाईज फायनली निघालो आहे आणि टाईम झालेला आहे 2:20. 2 वाजता निघायचं होतं, पण 10 माणसांच्या हिशोबामध्ये ते प्रत्येक 2-2 मिनिटं प्रत्येकाला 2-2 मिनिटं. आमच्या गाडीमध्ये हा माणूस आहे, हे 2 माणसं आहेत, हे आम्हाला ड्रायव्हर. इथून सप्तशृंगी गड दाखवतोय 191 किलोमीटर आणि 4 तास 2 मिनिटं पोहोचायला लागतील. म्हणजे 6:28 वाजता आम्ही पोहोचू, 6:30 वाजता पोहोचू. म्हणजे आता टाइम झालेला आहे 2:26. तर बघूया. आम्ही आता मुरबाडला थांबलोय आणि मागची गाडी आहे ते पाठीमागून ते राजला घ्यायला गेले होते. काहीच टाईम बाकी झाला, 2:30 वाजलेत आणि इथे मेथी विकायला बसलेत. तिकडे गाड्या लाईनमध्ये लावलेल्या आहेत. जे कल्याण मुरबाड टॅक्सीवाले आहेत त्यांनी काय मॅनेजमेंट करणार नाही. मी गाडीमध्ये कशा बसलो माहिती का? ही गाडी सेफ वाटते ना मला बसायला. म्हणजे गाडीला नाही थोडं त्याच कंपनीची गाडी. हे बघा, थोडासा कुत्रा धडकला काय कुत्रा झगडकले ते मामगेचे ते. गाईज हा रस्ता शापूरला होतो. आपल्याला इथून जायचं समृद्धी महामार्गावर. आणि हा बघा आमच्या मुरबाडची डेव्हलपमेंट. समृद्धी महामार्गापेक्षा चांगला रस्ता झालेला वरचा. आणि हे बघा हे पण आले. चला या गाडीचा तुम्हाला हे देतो मी इंट्रो. अरे आपण हेवी ड्रायव्हर आहे, हे बघा या गाडीमध्ये हेवी ड्रायव्हर स्वप्न दादा. तिकडे प्रथमेश बसलेला आहे पुढे आणि इकडे अरे यांना दरवाजा खोलत नाही. नुबडे बसलेत पाठीमागे. हे वकारे राज का आज तब्येत बरोबर आहे ना? चला हसू दे. गाईज आजारी आहे राज. गाईज आता आम्ही पोहोचलो शहापूर इंटरचेंजवर. इथून आम्हाला जायचं आहे वरती समृद्धी महामार्ग. अरे ही गाडी जरा चुकलेली आहे. गाइज ये सब इसमें बैठे वो ट्रैवलिंग के बाबत में वो सब नुबड़े लोग है. गाइज आता पुढची कमांड मी सांभाळतोय. नरेश शेटला पसवतोय माग. आता क्या गुंडा बन वगैरे तुम लोग. गाइज सेफ्टीसाठी ॲम्ब्युलन्स पण ठेवली तिथे. गाइज काय बोगदे बनवलेत भाई. खतरनाक इंजिनिअरिंग, म्हणजे टॉप क्लास एकदम. हे बघ ना काय सिस्टीम वगैरे एकदम, आणि एमर्जन्सी वगैरे एकदम खतरनाकच बनवून ठेवले भाई. मजा आ रहा है क्या ड्राइविंग करने में? मजा आता बहुत होता है. काही समोर गाड्या नसत्या तर कंटिन्यू 120. काही रस्त्याचा टॉप 120 लास्ट वाटतं, त्याच्या पुढे नाही. तरी पण मला वाटतं इथे बिंदास 100-200 बोलत असतील. गाडी जाते तेवढे जाते. अजून स्पीड कॅम लावलेला नाही ना. आणि 6 फाईट. काहीच आता आपण एंटर करणार आहोत महाराष्ट्रामधील सर्वात लॉंगेस्ट टनल, 8 किलोमीटर कसारा इगतपुरी. गाईज ये टनल खत्म होने का नाम ही नाही ले रे भाई. कधीपासून चाललोय भाई इथून. 8 किलोमीटर म्हणजे कुठून कुठपर्यंत होईल माहिती आहे का? मुरबाड पासून तर आपल्या गावापर्यंत होईल. नाही आपलं गाव 10 किलोमीटर आहे. मागे हे बघा ये देखो रपर रप भाई. ये 80 पे चल रहे, वो मुझे लगता है 120 पे चल रहा है भाई. कैसा चल रहा है हे बघा. 24/7 ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, पेट्रोल सर्व्हिस, टोईंग व्हॅन सर्व्हिस. गाईज फायनली संपला, टनल संपला. आणि आता इथून एक्झिट घ्यायचं होतं ना आपल्याला या रोडने. पुढे जायचं अजून. कुठे जायचं आता? तिकडे वडापाव खायला, पाववाडा. गाइज यहाँ से ले रहे हैं अभी हम एक्झिट. गाइज या जागेवर थोडासा थांबलोय मी आता एक्झिट घेतल्यानंतर. काही लोकांना थोडेसे छपरी चाळे करायचे होते.
गाईज CNG पंपावरची रांग बघा, आम्ही CNG टाकायला आलो होतो, पण आता मला वाटतंय इथे लाईनला लागलं तर उद्या सकाळी गडावर दर्शन घ्यायला लागेल. हे काय पेट्रोल नाही आहे, CNGच आहे, ओनली CNG. काय जातं चला नाही नाही थांबून इथे जमणार पाहिजे. गाईज आवरून हायवे गेलाय मुंबई आग्रा एक्सप्रेस वे. गाईज इथून राहिलेला आहे 63 किलोमीटर्स. अभी 1 घंटा लगेगा और 7 बजे 6:52 अरायवल टाइम. पेट्रोल मुरवाडा टाकलाच पेट्रोल आपण ना, नायरा भेटलाच आपल्याला. नाही लावून गाईज इकडचे सगळे CNG पंप बंद आहेत. एक होता त्याच्यावर एवढी गर्दी होती, मग टाका ना डिझेल. उसाचा रस राहिला नाही रे. गाईज नाशिक मधले सगळे पेट्रोल पंप बंद आहेत आणि आमची पाठीमागची गाडी त्याच्यामध्ये CNG पण नाही राहिली, पेट्रोल पण नाही राहिला. काय करणार आता? इमर्जन्सी पण नाही. एमर्जन्सी काहीच नाही. नाशिक एवढी मोठी सिटी, याच्यामध्ये पेट्रोल पंप पेट्रोल असेल पण झोपलेच सगळे पेट्रोलवाले तिथेच. कामा झाला हो ना, हे काय सकाळी उठून उजेडला बाहेर दिसायला लागले. हे बघा नायरा पंप हा पण बंद आहे. बघा हे बघा ही परिस्थिती, साफसफाई करून ही अशी परिस्थिती आहे. अरे वेट करतो काय पेट्रोल पंप म्हणजे 24/7 सर्व्हिस पाहिजे त्यांची. चलो गाईज चहा ब्रेक घेतला होता इथे. हे समोरचे 2 सुळके दिसतात, त्यातला एक आहे रामशेज आणि एक देहरेगड. मस्त यार, तिकडे वातावरण कसलं आलंय पूर्ण. काय मग काय ही ट्रिप कॅन्सल करून गाडावर जायचं का? गाइस बहुत टाइम बाद एक पेट्रोल पंप मिला अभी खुला. गेले काय? गुड मॉर्निंग दोस्तों, सुबह हो गई. CNG पण डोलते डोलते सुबह हो गई. एक काम कर ना, लाव ना फुल करून नी गाडी घेऊन. तो कुठे टाक. गाईज इथून 18 किलोमीटर राहिला आणि आपला डोंगर दिसायला सुरुवात झाली आणि डोंगरावर सूर्याची फ्लॅश पडले तर डोंगर पूर्ण असं वाटतं पाऊस पडतोय डोंगरावर. धुका पण दिसतोय, पाऊस पडतोय. काय क्लायमेट झालंय खतरनाक. फायनली एंटर्ड. गाईज ढगांमध्ये आलो डायरेक्ट. भाई काय घुसवशील आतमध्ये इकडे साईडला स्लोली. व्हाट अ वेदर ब्रो, क्या क्लाइमेट है. सीधा जन्नत में आ गए थे, जन्नत में. हे प्युअर ढगांमध्ये घुसलो ना. धुका बिका पण नाही, असं धुक्याची नाही विषय नाही, प्युअर ढग. गाईज इथे काहीतरी एंट्री फी घेतात काहीतरी, चक्की कशी पण आम्ही हे बघा गाडी काय लावले. हे बघा दिख रहा है आपको, दिख रहा है. गाईज बघू इथे काय चालतंय का भाई. गाडी दुसरी मागे आहे, मागची गाडी मागची. गाईज गाडी पार्क केली इथे आणि आता आम्ही जाणार आहोत. इथून चालत जाणार आहेत. यावेळेस आम्ही रोपवेने जाणार. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही रोपवेने गेलो होतो, पण रोपवेने गेलो तर इथून 100 रुपये तिकीट आहे काहीतरी आणि 2 मिनिटात पोहोचते. 2 मिनिटं पण चालत नाही, मला वाटतं 1 मिनिटात रोपवेने पोहोचते. खूप जवळ आहे, जास्त उंच नाही आहे. इसलिए इस बार हम चलकर पैदल जाएंगे, चढ़कर. थोडं फ्रेश वगैरे होऊ, हे काय बटवा, आणि मग सुरुवात करू वर चढायला. जास्त उंच नाही आहे, तिथे अर्धा तास पण नाही लागणार इथून वर जायला. गाईज रोपवेसाठी इथून एंट्री आतमध्ये जायला आणि इथून ते अंडरग्राऊंड आहे रोपवेपर्यंत. गाईज इथून चढायला स्टार्ट करायचं आपल्याला आता. आणि हे बघा हे सगळं ओटी बिटी सगळं घेतलंय. मी पळत चढणार आहे आता. साईड पळत. काय एवढा दमला भाई. गाईज बारी क्रमांक 10
पायरी क्रमांक 175. एवढाच हा एवढाच काय यांच्यात दमच नाही. व्हॉट अ व्ह्यू भाई. झालं 8:30 झालं ना. टकमक टॉकवर जायचं का माझा? चाललं गेलं टकमक टॉक नाही जिरली नाही माझी नाही जिरली अजून जिरली नाही माझ्यातल्या अजून राहिले. गाईज आमचे सगळे गाववाले लोक इकडे आरतीची वाट पाहत थांबलेत. हे बघा बसलेत बघा कशी. तर रांगेत खूप गर्दी आहे अजून. गाईज 2 तास झाले लाईनमध्ये अजून दर्शन काय झालं नाही आमचं. गर्दी बघा किती गर्दी. गाईज दर्शन घ्या इथूनच दर्शन घ्या. जय सप्तशृंगी माता. गाईज मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत खाली. भाई काय एक असा एक इन्सिडेंट झाला ना काय सांगू तुम्हाला आता. चला असू द्या. पाय दुखतात आता. धीरे 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 चल रहे हम. एंट्रीसाठी तिकडून आहे स्पेशल आणि एक्झिटसाठी इकडून दुसऱ्या पायऱ्या आहेत. हार्डवर्क गाईज. इथे प्रसाद मार्केट प्रसाद वगैरे भेटतो इथे. माझे लाडू तुम्ही घेऊन या मी तोपर्यंत आहे तिकडे. अरे राजा तू पण आलाय का? मग आता काय करतो? 10 रुपयाला एक लाडू. दादा लाडू बघितला लाडू बघितला. नरेश काय बोलतो? 2 शब्द. बरोबर काम केलंय. हा 2 शब्द. किती लाडू? 50 लाडू. ओके. जिथे खेळण्यांचं मार्केट आहे. खेळणी बिळणी पाहिजे असेल तर घेऊन जा पोरा बालांना. इकडे बांगड्या पण आहेत. खेळणी नाही रे तुम्ही खेळणी घ्या ना. असतो आताच गडावरून उतरलो आणि एकदम फ्रेश वाटतं. आता बरं वाटतं माहिती आहे का? हा पाय जरा हे होतात काय कापतात पाय. काय बाई इकडे कार शे काय पार्किंग म्हटलं विकायला ठेवलं ते कार. तर लाडू यांनी लगेच अनबॉक्स पण केला. बघू दे थोडासा. चला जय सप्तशृंगी माता. चला अरे पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. किती वाजले आता? 10:30 वाजलेत. गाईज 10:30 वाजता आम्ही मंदिरातून खाली उतरून आलोय आणि आता आम्ही परत तिकडे चाललोय. तिकडे ना चलो गाईज तळा आहे बोलतात पुढे कुठेतरी. चला तळा बघायला जाऊ. झालं. धन्यवाद. गाईज इथे पुढे कुठे तळा आहे जो आम्ही वर गेलो होतो तिथून बघितला होता. गाईज तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही लाईन मध्ये लागलो त्याच्यात 2 म्हणजे थोडासा पुढे गेलो आणि मला हे व्हायला लागलं. मळमळ व्हायला लागली. असं वाटलं उलटी येईल पहिले. त्याच्यानंतर डायरेक्ट मला डोळे फिरायला लागले ना. चक्कर आली मला. त्याला वरून दिसत कुठे तो तला कुठे? तला आहे बघा. तला पुढे मंदिर तो कुठे? तलाव कुठे? तलाव पुढे आहे ना. चालेल. तर मला एवढी चक्कर आली भाई बापरे. म्हणजे पाणी पण प्यायला नव्हतं काही नाही. कुठल्या तरी भल्या माणसाने पाणी दिलं प्यायला भाई. मी झोपलो त्याच्यानंतर कोणतरी पान चॉकलेट दिला. पान चॉकलेट वाल्याचा भाला भाई. पान चॉकलेट नळी दिला. मी जमवला ना. मी खाल्ला नाही. मी खाल्ला. मी एकदम फ्रेशच भाई. आम्ही आरतीला पण थांबलो. मस्त आरती पण केली.
एकदम मस्त. आणि एवढं लवकर 10:30 वाजता आम्ही खाली पण आलो. आता आमच्याकडे पूर्ण दिवस आहे. सो 12 वाजता पोहोचायची रात्री. आणि गाईज लास्ट टाइम जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा पूर्ण गावातली माणसं होती. तेव्हा इथेच कुठेतरी आम्ही रूम्स घेतले होते. कच्ची पार्किंग नाही, कच्ची रे. फुकटची असेल. जेवण का बाबा विकत आणून द्या. गाईज इथून बघा कसा गड दिसतोय. हा बघा इथे मंदिर होतं. इथे वर गेलो होतो आम्ही. गाईज कुंड इथे मस्त तळा नव्हता तो, कुंड आहे. अरे कबूतर आहेत ते, हंस बोलतात. कबूतर आहेत कबूतर. क्या कडू कडू खाय. गाईज चला इथून फरार होऊया आता. हे बोलतात का इथे थांबायचं ना. आता कुठे जायचं? सापुताऱ्याला जायचं. कसली कडू गोड गोड आहे. थर्ड क्लास एकदम. काय नाही गाईज आता आम्ही सापुताऱ्याला जायचा प्लॅन करतोय. सक्सेस होतो. सापुतारा सापुतारा गुजरात. चला. अति प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर. गाईज प्राचीन मंदिर आहे. अति प्राचीन. ओम नमः शिवाय. गाईज कासव आहेत विहिरीमध्ये. हे काय बघा बघा. हा कुत्रा काय माझ्या मागे येत होता. अरे टॉमी. चलो गाईज निघालो आता मी परतीच्या प्रवासाला. आता इथून पहिले गड उतरून घेऊ, त्याच्यानंतर बघू कुठे जायचंय. क्या मेट्रो आहे बाई इधर. पडले आता मोठ्याने ट्रॅफिकचा प्रॉब्लेम केलेला आहे. ये खाने के लिए पूछ रहा है भाई. गाईज डॅम आटलं बघ. डॅम पण आटलाय. पाऊस नाही ना काही नाही. पण हे लोकांचं कसं आहे का आता चालत कशी जाणार. या सगळ्या बस आहेत ना एस टी मंडळाच्या, त्या सगळ्या असेच झालेल्या आहेत. कुठं बंद पडतील कुठं काय होईल सांगता येणार नाही. गाईज आता आम्ही पहिले खाली गेल्यावर पहिले नाश्त्याचा स्टॉप घेण्यात, कारण काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाही. फक्त एक चहा पेलो होतो. किती वाजता? किती वाजता चहा पेलो होतो आपण? 6 वाजता नाही 6 वाजता चहा पितो. 6 वाजता. 6 नाही रे, 5:30 ला. जाऊ दे किती लागतो. चहात पण काय खाल्ला नव्हता मी, फक्त चहा पेलो होतो. आम्ही रोल खाल्ला होतो. रोल रोल खाला रोल. बरीच हॉटेल पाहून थांबले गँग कुठेतरी. कुठे चाललंय आपण? काय नाश्ता करता बोलता नाही ते काय. कायचा नाश्ता करायचं मतलब वो अलग ही लेवल का बनना था. 1.5 तास लागत पोहोचायला तू सापुतारा. किती? 1.5 तास. घरी जायला तिथून परत 4 तास. मग तसं आता 4 तास लागले ते यायला घरी. चला सापुताऱ्याला. बघा आधी आता तुमच्या तुम्ही कधी जाणार सापुताऱ्याला जीवनात तुमच्या. एक ते आपण 8 वाजता पोहोचू सापुतारा. 3 तास पोहोचू सापुतारा. 3 पकडतात. 3 वाजता पोहोचलो. 5 नाही 6 पाच कुठं? 3 वाजता पोहोचलो तरी आपण 7 वाजता निघा पाहिजे. 7 ला निघलो ना. 8, 9, 10, 11, 12 वाजता 12 पर्यंत. उद्या लागणारच नाही तुला. टेन्शन नको घेऊ. नाही तर मग बाईंदरला आहे आपला समृद्धी मार्गाकडे डायरेक्ट. काय मग त्यात काय एवढा. गाईज मस्त नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही चाललो आहोत पुण्याला. नवशा गणपतीला. नवशा गणपती नाशिकमध्ये तिथे चाललोय. सापुताऱ्यात जाणार होतो आम्ही, पण जरा कसं आहे सापुताऱ्याचं जो वातावरण आहे तो संध्याकाळी सूट होतो. त्याच्यामुळे आम्ही एवढा वेळ नाही, आम्हाला आजच घरी जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललो परत घरी. तर नाशिकमध्ये नवशा गणपती म्हणून नवशा गणपतीकडे जातो. म्हणजे साधी लफडी आहेत का भाई. घ्या भाई. डिंडोरा. डिंडोरी में डिंडोरा हो गया. खोल. किती कांडे बघ काय जमते का आपल्याला. काय मॅटर इथं. जास्त तापली उपली असा काय विषय नाही ना. बॅटरी चांगली रे. बुडवशील बार. आम्हाला काहीतरी डोका घालायला लागेल मला असं वाटतं. यांना काय येत नाही याच्यामध्ये. मलाच काहीतरी बघावं लागेल. पेट्रोल आहे का गाडीमा.
पेट्रोल फुल करतो मग टाकी गिअर जर का असेल तर गिअर कसं काढणार प्यार की कागज पे दिल की कलम से नाही कुलंट ओपन करी पंप असतो तेवढा कूलंट युट्यूबला बघून खोल युट्यूबला बघ ना मग घे टेस्टर हातात तो पण युट्यूब बघ बोलतो अरे पंप असतो गाईज या शहराचं नाव ढिंडोरी का ढिंडोरा काहीतरी आहे. इथं यांचा ढिंडोरा झालेला आहे. मी त्यावेळेला तो मस्त आराम करून घेतो. यांचं ते होणार नाही. गाईज बरं झालं यांची गाडी सावलीत बंद पडली, नंतर लय घाम काढला असता याने. धक्का मारा धक्का. काय वाकून बघतो, काय कळलं ना काय ना. पण त्या युट्यूबला बघतो वाटतं कसं काय करायचं. मलाच मेकॅनिक व्हायला लागेल वाटतं. म्हणजे कसं पुढच्या वेळेस टेन्शन नाही राहणार. यांच्या गाड्या आता अशा बंद पडायला लागल्या. आता मी हात लावला चालू आहे बघ. काय बोललो कसा हात लावलेला चालू झाली का नाही. चालू गाडी चालू आहे बंद करा चालू कर ना तू पंखा फिरायला पाहिजे. यो कारण पाळ पुढून हिट होतं ना तेव्हा गाडी बंद झाली ती. यो पंखा कुठे पंखा दिसतोय यो पंखा रे चालू आहे. अरे डेंजर आहे ते बाबा सगळेच. सगळे डेंजर आहे बाबा सगळे. हा वायर खाल्ले उमराने वाटतंय नाही खाली बंद झालं. आपण बघू थांब माझा बघू आपण यो बंद थांब. ए उडवाल हात उडवाल. चला गाईज हा एसीचा आउटडोर युनिट आहे तो पंखा तो आहे. जाऊ दे आता काही नाही एसीचा आहे ते पंखा. चेक करायला घेतला पाठ घालला चला हा हे चल ऑनलाईन फिनलाईन सगळं आहे. गाईज आज आम्ही नाशिक मधले सगळे टोटल A to Z CNG पंप फिरलोय, पेट्रोल पंप फिरलोय. एक पण पंप राहिला नाही. देव तुम्ही फक्त नाव घेऊन सांगा जो राहिलंय. टोटल पण CNG कुठेच भेटले ना आम्हाला. घुसा आपल्याला काय ही फॉर्च्युनर गेली आपण. कॅमेरा फायनल काय आपलं यार, अभी तो कितना रह गया भाई. कसं काय इथे लाईनला राहू शकतो आपण आता. मतलब तो जो शेवटचा लाईनवाला आहे ना शेवटचा त्याने काय करावं म्हणजे कशासाठी पेट्रोलवर चालवावी ना. कशा CNG मागे लागायचा. काहीच लागले शेवटी लाईनला लागले सगळे. काहीच ते लागले लाईनमध्ये CNGचा. आम्ही आलो जरा काहीतरी थंडगार घ्यायला. काय नाही त्यांना बसू दे गाडीमध्ये. गरमी किती आहे गाईज. आम्ही पायनॅपल ज्यूस प्यायला आलोय. शेवपुरी कुठे त्यांना काहीतरी चहा दे गरम मस्त. भाई या गरमीमध्ये और क्या चाहिए. बघा कुठं फिरतंय बघा. काही जण आम्ही कुल्फ्या घेऊन चाललोय. हे बघा गाईज लाईन कसली मोठी आहे बघा. इथून तर तिथपर्यंत आहेच. त्याच्यानंतर ही हायवे. गाइस खाना खाने के लिए आए. वो दो आदमी मेन्यू डिसाइड कर रहे हैं. ये इधर पड़ा है. ये सभी मोबाइल में लगे, ये भी मोबाइल में लगे. काय खाता असं कैसा काय. गाईच जेवण वगैरे मस्त झालंय आणि आता आम्ही निघालो. आता डायरेक्ट थेट फारवणार डायरेक्ट घरी. काहीच संध्याकाळचे 7:21 झालेत अँड आम्ही आता पोचलोत आमच्या घरी. काही सगळ्यांचे घसे खराब झालेत. कसं काय खराब झालं सांग मला. अरे पाणी बिस्लरीचा वाफ पिऊन वेगवेगळ्या. आज के व्लॉग को यहीं पर कर देते हैं एंड. मिलते हैं जल्दी नेक्स्ट व्लॉग में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग.